देखील शोध घेतला जाणार आहे। सध्या सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट झालेला आहे। जग जितकं आधुनिक होत चाललंय तितकंच फसवणुकीचं देखील प्रमाण सातत्यानं वाढतंय। सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचं तब्बल 11,333 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनं दिली आहे। यात सर्वात जास्त नुकसान हे भांडवली बाजाराशी संबंधित फसवणुकीमुळे झालेलं असून त्यासंबंधी 2,38,094 तक्रारी आलेल्या असून एकूण नुकसान हे 4,636 कोटी रुपयांचं आहे। फसवणूक झालेल्या बऱ्याच लोकांनी तर तक्रारीच नोंदवल्या नाहीत आणि त्यामुळे नुकसानीचं प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते। यापैकी 45% प्रकरणं कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या देशांमधून फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळते। दरम्यान आतापर्यंत सायबर गुन्ह्यांसंदर्भामध्ये नेमक्या किती तक्रारी आलेल्या आहेत त्यावर आपण आता नजर टाकणार आहोत। तर गुन्हे आतापर्यंत किती झालेले, त्यांच्या तक्रारी किती आलेल्या आहेत ते आपण आता वॉलच्या माध्यमातून जाणून घेऊयात। डिजिटल फसवणूक प्रकरणामध्ये 63,481 तक्रारींचा समावेश आहे। तर 2021 मध्ये तक्रारींचं प्रमाण हे 1.35 लाख इतकं वाढलंय। 2022 मध्ये तक्रारींचं प्रमाण हे 5.14 लाखांपर्यंत वाढत चालल्याचं आपण बघतोय। तर 2023 मध्ये 11 लाखांहून अधिक तक्रारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। तर या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, त्याकडे आपण वळतो आहोत। काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यावेळेला बोलतात।